विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण पहिल्या चॅप्टरचा शेवटचा पॉइंट घेत आहोत. त्यामध्ये विपणनाचे कार्य. ओके. विपणनाचे कार्य बघत असताना आपण जसं बघितलेलं आहे की विपणनाची सुरुवात ही ग्राहकाच्या गरजेपासून होते आणि विपणनाचा शेवट हा ग्राहकाच्या समाधानापर्यंत होतो. बरोबर आहे. मग इन बिटवीन म्हणजे ह्या दोन घटनांच्या मध्ये ज्या काही घटक येतात ते सर्व काही घटना ह्या कशामध्ये येतात? विपणनामध्ये येतात. बरोबर आहे. मग आता गरजेच्या नंतर काय करणे? वस्तूची निर्मिती करणे, वस्तूसाठी काय करणे? पॅकेजिंग करणे आणि त्याची विक्री करणे, ग्राहकांना सेवा पुरवणे. अशा अनेक, हे आता ढोबळ मानाने आपण बघतोय, अशा अनेक साऱ्या क्रिया किंवा कार्य हे कोणाला करावं लागतं? विपणनामध्ये येत असतं. म्हणून आज आपण सविस्तररित्या काय बघायचे? विपणनाचे कार्य बघायचे. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आहे खरेदी. खरेदी म्हणजे काय हो? खरेदी या ठिकाणी कोणती असेल? खरेदी ही रॉ मटेरियलची असेल. आता रॉ मटेरियल खरेदी करत असताना कोणत्या प्रकारचा रॉ मटेरियल खरेदी करायचा आहे? आता प्रकार म्हणजे या ठिकाणी गुणवत्तेच्या आधारावर. बरोबर. त्यानंतर तो रॉ मटेरियल आपल्यापासून फिजिकली किती अंतरावर आहे, म्हणजे अंतर किती आहे, त्या रॉ मटेरियलसाठी किंवा त्या कच्च्या मालासाठी आपण किती रुपये खर्च करत आहोत आणि त्याच्यापासून बनू शकणारा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट आपल्याला त्याचं रिटर्न देऊ शकतं का, या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच आपल्याला रॉ मटेरियल खरेदी करावी लागते. बऱ्याच वेळी एक संकल्पना आपण व्यवसायामध्ये राबवत असतो, ती आहे बाय ऑर मेक किंवा मेक ऑर बाय ही संकल्पना. मेक म्हणजे बनवणे, बाय म्हणजे खरेदी करणे. बरोबर. एक तर वस्तू बनवा किंवा खरेदी करा. आता बनवाच्या ऐवजी आपण त्याला निर्मिती म्हणू. रॉ मटेरियल सुद्धा त्याच प्रकारे असतं की रॉ मटेरियल 2-3 प्रकारचे आहेत. रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल. कच्चा माल म्हणजे एखाद्या फिनिश्ड प्रोडक्ट बनवण्यासाठी वापरण्यात येणारे सर्व घटक. आता कच्चा माल आपल्यासाठी असू शकतो. उदाहरणामध्ये जर आपण टाटा मोटर्सचा विचार करत असाल आणि आपण एक उदाहरण घेऊ, अतिशय लहान लाख मोलाची जी आता गाडी बंद झाली ती म्हणजे नॅनो किंवा आपण दुसरी घेऊ का, टाटा सफारी असेल. सफारी बनवण्यासाठी आता टाटा कंपनीला टाटा सफारी बनवण्यासाठी काय काय रॉ मटेरियल लागेल हो? पत्रा लागेल, इंजिन लागेल, है ना. रॉ मटेरियल काय आहे? ते इंजिन बनवण्यासाठी वेगवेगळे काय लागतील? घटक लागतील. त्याच्यानंतर काय लागेल? पेंट लागेल. बरोबर आहे. सीट्स बनवण्यासाठी कुशन लागतं, टायर लागतात, ट्यूबलेस असतील, ट्यूबवाला असेल तर ट्यूब्स लागतील, व्हील बनवण्यासाठी वेगळं लागेल. मग या सर्व गोष्टींचं हे त्यांच्यासाठी काय आहे? रॉ मटेरियल आहे. आता मला सांगा की जे रॉ मटेरियल टाटा कंपनी खरेदी करणार आहे तो रॉ मटेरियल जो पेंट आहे, आता उदाहरण घेऊ आपण सुरुवातीला पेंट. हा जो पेंट आहे तो समजा पेंट बनवणाऱ्या कंपनीकडून घेतोय. मग त्यावेळेस खरेदी करायचंय तर काय खरेदी करायचंय? पेंट. मग पेंट खरेदी करत असताना आपण काय करतो की दुसऱ्या कंपनीचा फिनिश्ड प्रोडक्ट हा आपल्या कंपनीचा रॉ मटेरियल. लक्षात येते का? आता MRFचं टायर त्याच टाटा सफारीला लावलं जातं. MRF कंपनीचा फिनिश्ड प्रोडक्ट काय आहे हो? टायर आहे. बरोबर. आणि तो फिनिश्ड प्रोडक्ट टाटा मोटर्स साठी फिनिश्ड प्रोडक्ट आहे का कच्चा माल आहे? त्या वस्तूचा उपयोग करून टाटा मोटर्स काय करणार आहे? त्याची टाटा सफारी बनवणार आहे. वेगवेगळे सुट्टे पार्ट्स एकत्र आणून तो एक नवीन कार बनवणार आहे. मग या ठिकाणी जी खरेदी केली जाते त्याच्यामध्ये हे सर्वात महत्वाचा रोल आहे. कोणता रॉ मटेरियल घ्यायचा, कोण्या कंपनीकडनं घ्यायचा. मेक और बाय म्हणत होतो मी की ते टायर बनवत बसायची गरज आहे का हो टाटाला? नाही.
बरोबर आहे. पेंटचा नवीन कारखानाच टाकायची गरज आहे का? नाही, दुसरे जर दुसऱ्या कडून जर आपल्याला त्याच किमतीत मिळत असेल, जेवढी किंमत आपल्याला त्या पेंटच्या प्रोडक्शनसाठी लागते, मग अशा परिस्थितीमध्ये खरेदी केलं तर आपले काय वाचतं, कॅपिटल सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहू शकतं. म्हणून खरेदी हा अतिशय महत्वाचा पॉइंट काय आहे, विपणनाचं पहिलं कार्य आहे. लक्षात आलं का? ओके. नंतर वित्त पुरवठा. आता बघा, वित्त पुरवठा अतिशय महत्वाचा आहे, कारण व्यवसायच चालतो तो वित्तासाठी. वित्त, पैसा, राईट, फिनान्स. मग जे काही व्यावसायिक क्रिया होतात, वस्तूची खरेदी असेल, वस्तूवर प्रक्रिया असेल, डिस्ट्रीब्युशन असेल म्हणजे वितरण असेल, आणि मध्यस्थांसाठी विशिष्ट कन्सेशन असेल, कमिशन म्हणू आपण त्याला, किंवा मग मध्यस्थांची निर्मितीसाठी एजंटला उधारी माल देणे असेल. उधारी माल दिला तर आपला जो काही कॅपिटल आहे तो अडकून असतो, मग त्यावेळेस लागणारा वित्त पुरवठा असेल. इतर सर्व क्रिया करण्यासाठी आपल्याला लागतं ते वित्त, आणि वित्त निर्मिती करणे आणि वित्ताचा पुरवठा करणे हे सुद्धा कार्य कोणाचं असतं, विपणनाचं असतं. ओके. नेक्स्ट, उत्पादन. आता हे तर मेन कार्यच आहे की वस्तूची खरेदी झाली, वित्त पुरवठा झाला, आपल्याकडे सगळी मशिनरीज आणलो आपण, मग त्यावेळेस आपलं विपणनामध्ये सर्वात महत्वाचं दुसरे एक कार्य नवीन येतं, ते म्हणजे जी वस्तू आपण उत्पादन करणार आहोत ती वस्तू उत्पादित करणे. आता त्यानंतर आपल्याला बघता येतं की जोखीम पत्करणे. उत्पादित करणे, परंतु उत्पादित करत असताना, हे लगेच दुसरा मुद्दा यासाठी घेतला की हे दोन्हीही एकमेकाशी संलग्नित आहेत. कसे संलग्नित आहेत? जी वस्तू तुम्हाला वाटते की बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याला काय होऊ शकते, आता मागणी निर्माण होऊ शकते, परंतु कदाचित असं पण होऊ शकतं की जी मागणी आपल्याला अपेक्षित आहे ती अपेक्षित मागणी ग्राहक देणार नाही. आता मला सांगा की ज्या कंपनीज वेगवेगळे काय करतात, टॅबलेट्स बनवतात. आपण आता ऑनलाईन शिकताय म्हणजे टॅबलेट पीसी, बरोबर आहे. हा, मग त्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत ज्या काय करतात, टॅबलेट्स बनवतात, आणि ऍपल सुद्धा बनवतं, सॅमसंग सुद्धा बनवतं, लेनोवो सुद्धा बनवतं. मग सर्वाधिक विक्री तुम्ही दुसऱ्या चायना दिसणाऱ्या किंवा लोकल दिसणाऱ्या इतर टॅब खरेदी करण्यासाठी विचार कराल, लिनोवो खरेदी कराल, सॅमसंग खरेदी कराल का ऍपल खरेदी कराल? आता हे सर्व कंपन्यांची अपेक्षा अशी आहे की वस्तूचं उत्पादन करायचे, त्या ठिकाणी ग्राहकाला गरज आहे टॅब वापरण्याची, तेथे त्यांनी प्रोडक्शन चालू केलेलं आहे, परंतु प्रोडक्शन करत असताना जो गोष्ट आहे ती म्हणजे ही जोखीम पत्करणे गरजेचं आहे. आता जोखीम, सर तुम्ही जोखीम म्हणतात, नेमकं काय जोखीम आहे? तर जोखीम अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, ऍपलचा बेसिक टॅब जर घ्यायचा असेल, तुम्ही जर सर्च कराल फ्लिपकार्ट, ॲमेझॉनवर, ॲपलचा बेसिक टॅब जर घ्यायचा असेल तर जनरेशन 6चा आज जो बंद झाला त्याचं प्रोडक्शन, परंतु कुठं अवेलेबल होऊ शकतं, तर त्यावेळेस जनरेशन 6चं 7.9 इंचेसची ज्याची स्क्रीन असलेला तो जर ॲपलचा टॅब घ्यायचा असेल तर तुम्हाला 26,000 प्लस किंमत द्यावी लागते बेसिक. आणि त्याच्या पुढे जर जात असाल तुम्ही तर टॅबलेट ॲपलचा सर्वात शेवटचा आहे ॲपल प्रो, बरोबर आहे, आयपॅड प्रो 2020. त्याच्यामध्ये ज्या काही सुविधा, ज्या काही, आता मला सांगा, हे जे सांगतोय ते लक्षात येत असेल असं गृहीत धरून सांगतोय, काय की 25,000चा बेसिक आहे आणि टॅबच आहे तो जो कोणता मी सांगतोय आता की आयपॅड प्रो 2020चा, त्याची किंमत काय आहे, तर शेवटची किंमत आहे 1,43,000 रुपये. जोखीम आहे का नाही? वस्तूचं उत्पादन आहे. आता प्रोची बेस जर बघत असाल तर 78,000 ते 80,000 रुपये त्याचा बेस आहे. मला सांगा, पण एकच कंपनी आहे जी कंपनी 25,000ला सुद्धा टॅबच देते
आणि तीच कंपनी टॅब फक्त प्रो म्हणून विकते, ती 1,43,000 रुपयाला. म्हणजे जे काही स्पेसिफिकेशन उत्पादित केलेल्या वस्तू, लक्षात घ्या, जे काही वस्तूचं उत्पादन त्यांनी केलंय ते करत असताना त्यांनी सगळ्यात महत्वाचं काय पत्करलंय हो? जोखीम पत्करली. 1,50,000 रुपये, आपण असं गृहीत धरू, कारण 43-42 असं म्हणत बसण्यापेक्षा 1,50,000 रुपयाचा तुम्ही टॅब घेताय, तर तुमच्या अपेक्षा आणि तुमचं काम तेवढंच असलं पाहिजे. मग हा टॅबचं उत्पादन कोणासाठी केलं हो? स्पेसिफिक लोकांसाठी केलं जातं. म्हणजे ते खरेदी करणारे कोण आहेत हे शोधणं त्याला दुसरं काम असतं. आणि ते खरेदी करतीलच याची गॅरंटी काय द्यावं? आपल्याकडे बघा, आता सिंपली बघा, आपण ॲज अ स्टुडंट बघू, आपण ॲज अ स्टुडंट विचार करू की आपण 25,000चा टॅब ऐवजी 25,000चा लॅपटॉप घेऊ शकतो. बरोबर आहे का नाही? हा, मग आपण कम्पेअर काय करतो? उत्पादित वस्तू त्या दोनच आहेत. आता मला सांगा, लिनोवोचा टॅब आहे, लिनोवोचा टॅब तुम्हाला 7,000ला पण मिळतो आणि लिनोवोचं लॅपटॉप तुम्हाला 30,000ला मिळतं, 25,000ला मिळतं. बरोबर आहे? सॅमसंगचा टॅब आहे तुम्हाला 16,000ला मिळेल, तुम्हाला 8,000ला मिळेल आणि सॅमसंगचा दुसरा टॅब तुम्हाला 17,000लाही मिळेल. मग जे वस्तूचं तुम्ही उत्पादन करत आहात, मी या ठिकाणी वारंवार टॅबचं उदाहरण यासाठी देतोय की आपण आता ऑनलाईन शिकत आहात. ऑनलाईन शिकत असताना आपल्याला आता टॅबच्याच गोष्टीच करायच्या आहेत, म्हणून तुम्हाला उदाहरण देतोय की ज्या वेळेस आपण ह्या सर्व गोष्टीचं उत्पादन बघत आहोत, तर त्यावेळेस त्यांनी काय पत्करले? जोखीम पत्करली की जर विद्यार्थी फक्त आणि फक्त अभ्यासाचाच विचार करत असतील तर ते 7,000चा टॅब घेतील. पण ड्युरॅबिलिटी किंवा इतर फॅक्टर्स परिणाम केले की विद्यार्थ्यांचं बजेट वाढतं आणि ते दुसरं. बरोबर? मग ह्या वेगवेगळ्या पद्धतीसाठी उत्पादक एक वस्तू उत्पादित करत असताना चौथं कार्य त्याचं आहे, ते म्हणजे काय आहे? जोखीम पत्करणे. किती मोठी जोखीम आहे? मी एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅपिटल इन्व्हेस्ट केलं, एवढ्या मोठ्या प्रमाणात मी माझे मॅनफोर्स काय केलेले आहेत, एंगेज केलेले आहेत. बरोबर आहे की एवढं HRM, ज्याला आपण आता आपल्याला विषय तो पण आहे, मानवी संसाधनाचा वापर केलाय, रॉ मटेरियलचा वापरलाय, नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर केलाय, मनुष्यबळ, सगळ्या गोष्टींचा वापर करून जो मी वस्तू प्रोड्यूस करतोय त्याला मागणीच होते का नाही? किती मोठी जोखीम आहे. मग या प्रकारच्या जोखीमा घेणे गरजेच्या आहेत. बरोबर आहे? आणि हे कार्य आणि जोखीम दुसरी एक महत्वाची काय, आता मी जी सांगत होती, स्पर्धा आहे ना, ऍपल आहे, सॅमसंग आहे आणि ऍपल आहे, त्याच्याच पद्धतीने दुसरे सुद्धा आहेत, लेनोवो आहे, अजून दुसरे सुद्धा भरपूर आहेत जे टॅब उत्पादित करतात. आणि अल्टरनेटिव्ह जे आत्ता तुमच्या हातात असेल, मोबाईल आहे. बरोबर आहे? टॅबच सगळ्यांना आवश्यकच आहे का ऑनलाईन शिकायचं आहे तर? नो नीड. हु वॉन्ट्स अ बिग स्क्रीन, अ लार्ज स्क्रीन? बरोबर आहे? ज्याला मोठी स्क्रीन हवी आहे, ज्याची अपेक्षा आहे की मला सर्व नोट्स वगैरे चांगलं ठेवायचं आहे, पुस्तकासारखं वाचता आलं पाहिजे, डोळ्यावर जास्त परिणाम, या गोष्टींचा जो विचार करतो तोच विद्यार्थी टॅब विकत घेतो. आणि इतर सर्व विद्यार्थी आपल्यासारखे सर्वसामान्य ज्यांना काय आहे की अभ्यास करायचा आहे, तर मग इतर सोयी सुविधांची गरज नाही, मला फक्त एक टार्गेट आहे, अभ्यास करायचे. मग असा असेल तो विद्यार्थी मोबाईलमध्ये सुद्धा शिकू शकतो. बरोबर? मग या पद्धतीनं जोखीम पत्करून काय केलं जातं? विपणनाचे कार्य केले जातात. त्यानंतर किंमत ठरवणे. सर्वात क्लिष्ट आणि सर्वात महत्वाचं जर कार्य काही असेल विपणनामध्ये, तर ते किंमत ठरविणे. किंमत ठरवण्याच्या कित्येक पद्धतीत, कित्येक म्हणण्यापेक्षा आपण एक आकडा घेऊ की 7 ते 8 पद्धती, ज्या पद्धतीने वस्तूची किंमत ठरवली जाते. मग ह्या पद्धतींपेक्षाही पुढे जाऊन जर आपण बघत असाल तर एक लक्षात घ्या, किंमत कशी ठरते हो सर्वसाधारणपणे? उत्पादन करण्यासाठी लागलेला खर्च अधिक व्यावसायिकास अपेक्षित असलेला प्रॉफिट. बरोबर आहे?
व्यावसायिक काय विचार करतो की मला एवढा प्रॉफिट व्हावा, 1%, 2%, 3%, 4%, व्हॉटेवर जे काय असेल तेवढा मला प्रॉफिट व्हावा. मग उत्पादित खर्चामध्ये तेवढे टक्के काय लागेल, त्याचा प्रॉफिट ऍड होईल आणि कॉस्ट प्लस प्राइस बरोबर काय झालं, किंमत. बरोबर, क्लास कॉस्ट प्लस प्रॉफिट बरोबर इक्वल्स प्राइस ऑफ द प्रोडक्ट. मग सर बाकीचे काय, एक लक्षात घ्या, अजून एक प्रकार आहे तो मी सांगतो. दोन प्रकार आहेत, दोन प्रकार जे की तुम्हाला कंपल्सरी माहीतच असावेत की असं सुद्धा होतं. आता एक प्रकार काय सांगितलंय, कॉस्ट प्लस असं म्हणलं जातं. कॉस्ट प्लस म्हणजे काय हो, प्लस मध्ये काय आला, प्रॉफिट आला, राईट. उत्पादन खर्च अधिक नफा बरोबर किंमत. मग त्याच्यामध्ये अजून दोन अशा प्रकार आहेत जे की आपल्याला सरळ सरळ दिसून येतात. एक नंबरचा आहे, त्याला म्हणतात स्कीमिंग प्राइसिंग. स्कीमिंग प्राइसिंग काय, स्कीम म्हणजे काय हो, मलाई, राईट. आपल्याकडे दूध तापवलं ना, दूध गरम केलं तर त्याच्यावर साय येते का नाही, साय, मग ते स्कीम मिल्क, राईट. मग त्या प्रकारच्या बाजारपेठेमध्ये, सर हे स्कीमचा आणि आपल्या बाजारपेठेचा काय संबंध आहे, तर संबंध असा आहे विद्यार्थी मित्रांनो, एखादी वस्तू प्रोड्यूस केल्याच्या नंतर त्याचा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात जाहिरात केल्याच्या नंतर ग्राहकांना त्याची मोठ्या प्रमाणावर काय केलं आहे, हॅमरिंग केलेली आहे. हॅमरिंग समजते, वारंवार तीच गोष्ट सांगण्यात आलेली आहे आणि त्यावेळेस ग्राहक हे आतुरतेने वाट पाहत आहेत. कशाची, की ही वस्तू आता कधी बाजारपेठेत येईल आणि मी कधी खरेदी करू. बरोबर आहे. मग अशा परिस्थितीमध्ये बाजारपेठेमध्ये काय निर्माण होते, एक मलाई तयार होते किंवा पहिल्यांदा मला घ्यायचे, पहिल्यांदा. आता ॲपल्सचे जेवढेही प्रोडक्ट आहेत, आता मोबाईल्सचेच म्हणू आपण, ॲपल एकच ॲपल नाही घ्यायचा, बरोबर आहे. मग आपण सर्वच मोबाईल्सचे बघा, तुम्ही MI घ्या, तुम्ही सॅमसंग घ्या, तुम्ही लेनोवो घ्या, तुम्ही ॲपल घ्या, तुम्ही कोणताही मोबाईल घ्या, मायक्रोमॅक्स घ्या, कोणताही मोबाईल घ्या, त्या मोबाईलची लॉन्चिंग रेट बघा आणि 2 महिन्यानंतरची किंमत बघा, काय फरक आहे. काय की ज्या मोबाईलला सुरुवातीला लॉन्च केलं जातं, ज्या मोबाईलला सुरुवातीला बाजारपेठेमध्ये आणलं जातं, त्यावेळेस त्या वस्तूची सर्वाधिक किंमत असते आणि नंतर इतर स्पर्धा निर्माण झाल्या किंवा त्यांना जो नवीन दुसरा प्रोडक्ट बाजारात आणायचा असेल तर त्या परिस्थितीमध्ये काय करत असतात, व्यावसायिक आपल्या वस्तूच्या किमती कमी 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 करत येतात. उदाहरणार्थ आपल्याकडे MI चे मोबाईल आपल्याकडे जवळपास सर्वांकडे आहेत. रेडमी बरोबर, शाओमी जवळपास जास्तीत जास्त लोकांकडे आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये तो काय करतो हो शाओमी प्रोडक्ट, तर तो सुरुवातीला ज्यावेळेस शाओमीचा एक नवीन प्रोडक्ट लॉन्च करतो, एक नवीन हँडसेट लॉन्च करतो शाओमी, त्यावेळेस त्याची किंमत ही खूप मोठी जास्त असते. 2 महिन्यानंतर कमीत कमी 2 ते 4,000 रुपये त्याची किंमत कमी होते. बरोबर, याचा अर्थ असा घ्यायचा का की त्यांना आज महिन्यामध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन एवढं होतं, दुसऱ्या महिन्यामध्ये कमी झालं, असं शक्य आहे का? नाही. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे उत्पादन खर्च हे सातत्यानं त्या वस्तूच्या लाईफ टाइम सेमच राहील. उत्पादन जेपर्यंत होईल तोपर्यंत त्याचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन सेमच राहील. मग कॉस्ट ऑफ प्रोडक्शन सेमच असेल तर अशा परिस्थितीमध्ये जे काही वस्तूची किंमत आहे ती जास्त कधी होते, स्कीम असेल बाजारामध्ये तर, म्हणजे बाजारात त्या वस्तूसाठी मागणीचं मोठ्या प्रमाण असेल तर त्याला स्कीम म्हणायची. म्हणजे स्कीम म्हणजे काय, मलाई, राईट. मग ती प्राइसिंग अगोदर सर्व बाजारातली काढून घ्यायची मलाई, मग रिलॅक्स व्हायचं, चला प्राइस कमी करून टाका काय प्रॉब्लेम नाही. दूध तापवल्याच्या नंतर सर्व साई काढून घेतली तर खाली काय राहिलं हो, बरोबर. तसं आहे की मलाई काढून घ्यायची बाजारातली मुख्य बाजार, बाकी सोडून टाकायचं, चला ठीक आहे सब ले लो चलो, बरोबर आहे. याला स्कीमिंग प्राइसिंग म्हणतात. किंमत ठरवणे मोठं कार्य. दुसरी महत्वाची पेनिट्रेशन, लक्षात घ्या, पेनिट्रेशन प्राइसिंग. आता ह्याच्यामध्ये कम्प्लीट विरुद्ध आहे. कशासाठी दोन सांगत होतो मी की या दोन एकमेकाशी कम्प्लीट विरुद्ध आहेत.
आज मला सांगा, आपण जे झेंडू बाम विकत घेतो, मी नेहमी उदाहरण देतो, नेहमी अतिशय पूरक, अतिशय तंतोतंत जुळणार उदाहरण म्हणजे झेंडू बाम. तुम्ही लहानपण, ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा झेंडू बाम खरेदी केली त्यावेळेसची किंमत आणि आज झेंडू बामची किंमत कशी वाढत गेली हो. कधीच कुणाला नाही वाटत की किंमती वाढायला. व्हेरी सिम्पल चेंजेस करतात. ते काय करतात, अतिशय छोटे 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 चेंजेस प्राइसिंग मध्ये करतात. त्याही पेक्षा आता तुमच्या आई वडिलांना विचारा घरी चर्चा करत असताना, की तुम्ही झेंडू बाम किती रुपयाला सुरुवातीला खरेदी केला? 10 रुपये, 12 रुपये, 15 रुपये. विचारा, 12.5 रुपयापासून मी खरेदी केली. म्हणजे बघितलेले, खरेदी केली म्हणण्यापेक्षा बघितलेले, राईट. 18 रुपये, 17 रुपये, 15 रुपये तुम्ही बघितलं असाल की 18, 17, 15, राईट. मग त्यावेळेस ह्याची किंमत आज किती आहे? बरोबर आहे. हे आपल्याला वाटलं का एवढी किंमत वाढली? नाही. मग सुरुवातीपासून ग्राहकांची संख्या वाढवणे, ग्राहकांना आपल्या वस्तूची सवय करून देणे आणि वस्तूची किंमत कमी ठेवणे, आणि एक वेळेस सवय झाली, वारंवार ग्राहक येऊ लागला तर न कळत न कळत न कळत किंमत वाढवणे. 25 पैसे 50 पैसे, 25 पैसे 50 पैसे, 25 पैसे 50 पैसे, 25 पैसे 50 पैसे. काय झालं? कोणाच्याच लक्षात येणार नाही की किमती वाढायला. अचानक 10 रुपये, 5 रुपये, 3 रुपये वाढवू द्या. अरे 3 रुपये आज महाग झालं, परंतु 25 पैसे महाग झालं, 50 पैसे महाग झालं. नो वन केअर्स. कोणी त्याकडे लक्ष देत नाही. मग आज म्हणतात, अहो आमच्या टाइमला झेंडू बाम मी जेव्हा खरेदी केलो तेव्हा खूप स्वस्त होतो, आज लय महागाई झाली, झेंडू बाम इतके रुपयाला झाला. बरोबर आहे. आज दिसतंय, कारण त्या कंपॅरिझन मध्ये जातो. परंतु जर बघत असाल तर इतर प्रोडक्ट पेक्षा झेंडू बाम हे पेनिट्रेशन प्राइसिंगचा वापर करते. वाढत 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 वाढवायचं, अचानक नाही वाढवायचं, किंवा सुरुवातच जास्तीची नाही करायची. सुरुवातच जास्त किमतीची करायची कोणती प्राइसिंग आहे? स्कीमिंग प्राइसिंग. दमादमानं किमती वाढवायच्या. हे काय आहे? पेनिट्रेशन प्राइसिंग. आणि जे आपण कॉमनली म्हणतो, मी जास्त खोलमध्ये नाही जात, तेवढ्या प्रकार बघायला आपल्याकडे तेवढा वेळ ऑनलाईन असल्यामुळं वेळेचा प्रश्न येतो. की काय प्रश्न आहे की कॉस्ट प्लस प्राइसिंग हा एक मुद्दा आहे, की जे काही उत्पादन खर्च आहे त्यामध्ये प्रॉफिट ऍड करा, ती प्राइस राहील, राईट. त्यानंतर दुसरा स्कीमिंग प्राइसिंग, त्यानंतर पेनिट्रेशन प्राइसिंग. ओके. अशा प्रकारे सर्वात महत्वाचं, तुमच्या वस्तूचं प्रोडक्शन केलं तुम्ही, वस्तूची मार्केट, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, जोखीम पत्करलेली आहे, परंतु वस्तूची किंमत जर योग्य नसेल तर ग्राहक तुमच्या वस्तू खरेदी करणार नाहीत. म्हणून आपल्याला किंमत ठरवणे अतिशय महत्वाचं कार्य विपणनामध्ये करावं लागतं. वितरण, वस्तू उत्पादित झाली, त्याची किंमत ठरलेली आहे, परंतु ग्राहकापर्यंत पोहोचत नाही, चालेल का हो? नाही चालणार. जर समजा आपल्याकडं, ओके, एक उदाहरण घ्या की आज एखादा वस्तू, आपण एखादी वस्तू कोणती घेऊया, पार्करची पेन म्हणू आपण. आज स्टुडंट, आपण स्टुडंट्सच्या दृष्टिकोनातून पार्करची 800, 900, 1200 रुपयापर्यंतच्या पेन आहे. मग ती घ्यायची इच्छा माझी झाली आणि मी शिरांपाच्या बाहेर जाऊ शकत नाही. अचानक सपोज मला काम आलेलं आहे आणि आज मला पार्करची पेन घ्यायची इच्छा झाली. मग अशा परिस्थितीमध्ये शिरूर आनंदपाळमध्ये 900 रुपयाची पार्करची पेन मिळू शकतं का? कदाचित सावकार म्हणतील मी उपलब्ध करून देईन तुम्हाला सांजच्या पारपर्यंत, दुपारपर्यंत, परंतु ऑलरेडी तिथं बाजारात उपलब्ध होते का? नाही ना, वितरण है ना. मग वितरित केल्यानंतर किंवा तिथं उपलब्ध का होत नाही? मागणी नाही. मागणी आता निर्माण का होईना झाली? म्हणजे तिथं त्या वस्तू अवेलेबल असायला पाहिजेत. बरोबर आहे. म्हणून वितरण गरजेचं आहे. वितरणाचं महत्व जर आपल्याला बघायचं असेल तर सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे कोका कोला ब्रँड आहे. तुम्ही कुठंही जा, पार्लेजी आणि कोका कोला, जगामध्ये तुम्ही कुठेही जा, कोका कोलाच्या कंपनीचं प्रोडक्ट तुम्हाला मिळतं.
मॅक्झिमम, कुठेही म्हणलं तर आपण असं नाही म्हणू शकत. देशात तरी आपल्या भारतात जर विचार केला आपण, कुठेही जा, ग्रामीण भागात जा, जिथं अजून लाईट, रोड काहीच पोहोचले नाहीत, तुम्हाला पार्लेजीचा पॅकेट मिळतो. काय म्हणतोय की तुम्ही अशा ठिकाणी जा, एवढ्या दुर्गम भागामध्ये जा, ज्या ठिकाणी पायी गेल्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही त्या गावाला पोहोचायला. त्या गावामध्ये लाईट्स नाहीये, त्या गावामध्ये रस्ते नाहीये, त्या गावामध्ये इतर कोणतीही सुविधा नाही, परंतु त्या गावामध्ये तुम्हाला काय मिळू शकते? पार्लेजी मिळू शकते. हे केवळ कशाचा परिणाम आहे? वितरण हे विपणनाचं महत्वाचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने झाल्यामुळं आपल्याला पार्लेजी अशा दुर्गम भागामध्ये सुद्धा प्राप्त होतो. म्हणजे तुमच्या कंपनीसाठी महत्वाचं कार्य तुम्हाला वितरणाचं करावं लागतं. त्यानंतर विक्री करणे महत्वाचंच आहे, कारण तुम्ही सगळ्या गोष्टी कराल, जर विक्री होत नसेल तर काय कामाचं, राईट? म्हणून याच्यात जास्त एक्सप्लेन करावं असं मला काय नाही वाटत, कारण हे सर्वांनाच समजते की बाबा विक्री केल्याशिवाय पुढं कार्यच होऊ शकत नाही व्यवसायाचं. म्हणून विक्री करणे हे महत्वाचं विपणनाचं कार्य आहे. वस्तूचा दर्जा वाढवणे, बरोबर आहे, अतिशय गरजेचं आहे. आता बघा, जास्त दूरचं नाही, आता तुमच्या हातात जो हँडसेट आहे, तो हँडसेट आज आउटडेटेड आहे. आउटडेटेड म्हणण्यापेक्षाही आज तो काय झाला, सेकंडरी हँडसेट होऊ शकतो. मला नाही वाटत की आता तुमच्या कंपनीने नवीन मॉडेल लॉन्च नाही केला. आता तुम्ही लेटेस्ट जर समजा 9 Pro वगैरे असेल, जर मोबाईल्स घेत असाल, ॲपलचा 11 Pro घेतला असेल, तुमच्याजवळ असेल, तर कदाचित ओके, यू आर ऑन द टॉप लिस्ट. परंतु त्याच याच्यामध्ये बघा, 4 महिन्या अगोदर एक दुसरा हँडसेट होता, 6 महिन्या अगोदर एक दुसरा हँडसेट होता, ज्या हँडसेटमुळं तुम्ही काय करत होतो की त्या हँडसेटच्या सहाय्याने काय आपल्या सर्व मोबाईलची कार्य करत होतो, परंतु तो आज दुसऱ्या नंबरवर गेलेला आहे 6 महिन्या अगोदरचा. म्हणजे काय झालं, वस्तूमध्ये सातत्यानं बदल करू लागले, त्याचा दर्जा सातत्यानं वाढवण्याचा प्रयत्न केला जातो, सातत्यानं त्याच्यामध्ये फीचर्स वाढवले जातात. म्हणजे आपल्याला वस्तू जर समजा बाजारात टिकून ठेवायची असेल, वस्तूला जर समजा बाजारात मागणी टिकून ठेवायची असेल, ब्रँडचं जर समजा आपल्याला काय करायचं असेल, बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर नावलौकिक करून ठेवायचं असेल, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करावं लागतं की वस्तूचा दर्जा सातत्यानं वाढवण्यावर प्रयत्न केला पाहिजे. नेक्स्ट, सगळ्यात महत्वाचं आहे, माझी वस्तू विकली, आता मला गरज नाही. हे विपणनाचं कार्य आहे का विक्रीचं कार्य आहे? विक्री संकल्पना ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी, परंतु आपण कोणती संकल्पना बघतो? आपण बघतोय ती विपणन संकल्पना. आणि विपणन बघत असताना काय आहे की ग्राहकांना वस्तूच्या विक्रीनंतर सुद्धा सेवा पुरवणे कंपल्सरी आहे, तरच ग्राहक संतुष्ट होतो. आज बघा आपल्याकडे काय आहेत, सर्व हँडसेट्सचे असेल, कशाचेही कस्टमर केअर आहे. तुम्ही काहीही विकत घ्या, त्याच्या खाली नंबर असतो कस्टमर केअर, बरोबर. कस्टमर केअर आहे याचा अर्थ काय आहे की तुम्हाला नंतरच्या सेवा पुरवल्या जाऊ शकतात किंवा दिल्या जातात किंवा दिल्या जातातच. आपण च लावू पुढं का, कारण ते कंपल्सरी आहे, ते असणं गरजेचं आहे, तर कायद्यानुसार ते कंपल्सरी आहे. म्हणून वस्तू विक्रीनंतर सेवा पुरवणे हे सुद्धा महत्वाचं कार्य विपणनामध्ये केलं जात. जाहिरात नाही तर विपणनाचं काम पूर्ण होऊ शकत नाही. आपण वस्तू चांगली केली, सर्व वस्तूची किंमत कमी आहे, वस्तूचा दर्जा चांगला आहे, सर्व गोष्टी आहेत, परंतु आपल्याच बाजूला असलेल्या गावामध्ये त्या वस्तूची माहिती नाही. मग त्यामुळे काय होतं, आपल्या वस्तूला मागणी निर्माण होणार नाही, आपल्या वस्तूची विक्री होणार नाही, सर्व गोष्टी आहेत, आपला व्यवसायच बंद होऊ शकतो. जर शेजारच्या गावी आपल्याला माहित नसेल, जर आपल्या जो मार्केट टार्गेटेड लोक आहेत, ज्या लोकांसाठी तुम्ही वस्तूचं उत्पादन केलं, त्या लोकांपर्यंत ती माहिती पोहोचण्याचं एकमेव साधन काय असेल तर ते आहे जाहिरात. आणि जाहिरातीवर करोडो रुपयाचा खर्च सर्वच कंपन्या करत असतात, बरोबर आहे. सर्वसाधारणपणे ज्या वस्तू तुम्ही आज कन्झ्युम करताय, आता मी परवा बघितलेली एक ऍड आहे, आफ्टर 30 इयर्स काय होतं म्हणतायत की बोन्सची ताकद कमी होते, म्हणून तुम्ही विमेन्स हॉर्लिक्स वापरा आणि मेन्सनी मेन्स हॉर्लिक्स वापरा. आता हॉर्लिक्स मध्ये काय असतं,
आपल्याला त्या कंपनीचे बदनामी नाही करायची किंवा त्या कंपनीला कमी नाही सांगायचं. आपल्याला काय म्हणायचंय की ते प्रोडक्ट बाजारात आलं तर ते सांगतायत की तुम्हाला असं कमजोरी वाटू शकते, ती कमजोरी दूर करण्यासाठी तुम्ही ते वापरा. आमचे लढवय्ये मावळे, मराठी मावळे आपले वय वर्ष 60 असताना असे मोठे मोठे गड चढायचे आणि गड चढल्याच्या नंतर वर जाऊन तिथं 50-50, 17-17 लोकांशी काय करायचे, युद्ध करायचे. त्यांचे कधी हाडं खुळखुळ झाले नाही, तर आज आपले 30 वर्षाला होतील का हो? व्हॉटएव्हर जे काही असेल तसं त्यांना पटवून द्यायचे, ते पटवून देतात. त्याला जाहिरात म्हणायची आणि ही जाहिरात झाल्यानंतर वस्तूची मागणी ऑटोमॅटिकली वाढते. कारण ते काय प्रोडक्ट आहे बाजारामध्ये हे आपल्याला कळतं. आता नवीन अजून एक आठवतं ना, मॅगी मसाला. मॅगी मसाला कशा पद्धतीने वेगवेगळ्या पदार्थ टाकल्यानंतर कशा पद्धतीने काय होतं की त्याची चव बदलते हे सांगण्याचं काम मॅगीने मसाला तयार केला हेच जाहिरातीतून तुम्हाला कळवतंय. फेअर अँड लवली लावून किती जण गोरे होतात, तरी आपण ते लावतोच ना. का? कारण बिकॉज इट्स इम्पॅक्ट ऑफ ॲडव्हर्टायझिंग. प्युअरली द इम्पॅक्ट इज ॲडव्हर्टायझिंग इम्पॅक्ट. We don't need anything, but the demand is created. इथं मागणी मुळात नाहीये, इट्स क्रिएटेड. ओके, म्हणून जाहिरात मागणीची निर्मिती पण करते आणि जाहिरात तुमच्या वस्तूच्या विक्रीसाठी अतिशय महत्वाची आणि विपणनामध्ये जाहिरातीचं अतिशय महत्व आहे. ओके, या ठिकाणी आपल्याला काय झालेलं आहे, या प्रकारचे एकूण 10 कार्य आपण या ठिकाणी बघितलेले आहोत. कार्य या ठिकाणी संपलेले आहेत. आपला युनिट नंबर 1 या ठिकाणी संपलेला आहे. याच्यावरची टेस्ट पण झालेली आहे. आता युनिट नंबर 2 नंतर होईल. धन्यवाद.